Hello student, in last lecture we start about the red out of sugarcane and त्यामध्ये आपण त्याचे काय पाहिलं होते, सिम्पटम्स पाहिले होते आणि क्लासिफिकेशन पाहिलं होतं. आपण क्लासिफिकेशनमध्ये क्लासिफिकेशन ऑफ दॅट पॅथोजनचं नाव काय होतं तर कोलेट्रॅकम फॅकल्टम. परत एकदा क्लासिफिकेशन सांगते. डिव्हिजन कुठली सांगितली होती तर मास्टिको मायकोटा. सब डिव्हिजन सांगितली होती डिटरोमायकोटिना. क्लास सांगितला होता डिटरोमायसेटिस. सब क्लास हायपोमायसेटिडी. ऑर्डर मेकॅन्युअल्स अँड फॅमिली मेकॅलोनियसी. इथपर्यंत काल आपण पाहिलं होतं. टुडे वी डिस्कस अबाउट द स्ट्रक्चर ऑफ दिस मायसेलियम. याचं स्ट्रक्चर कसं असतं तर किंवा मायसेलियम कशाला म्हटलं होतं तर आपण काय म्हणतो की मायसेलियम फंगस बॉडी इज कॉल्ड ॲज मायसेलियम. आणि मायसेलियम कसं तयार होतं आहे तर सिंगल जर असेल थ्रेड लाईक स्ट्रक्चर फंगलचं तर त्याला आपण हायपा म्हणतो. आणि खूप सगळ्या हायपा जर एकत्र आल्या दॅट इज कॉल्ड ॲज हायपी. आणि ग्रुप ऑफ हायपी इज कॉल्ड ॲज मायसेलियम. आता स्ट्रक्चर कसं असणार आहे तर या मायसेलियमचं तर पाहूयात. मायसेलियम इज इंटरसेल्युलर अँड इंट्रासेल्युलर ब्रँचड अँड सेप्टेड. इंटरसेल्युलर आणि इंट्रासेल्युलर म्हणजे ग्रो कसं होईल आतल्या साईडनं पण इन बिटवीन द सेल ॲज वेल ॲज इनसाईड द सेल. दोन्ही सेलच्या मध्ये पण असेल आणि दोन्ही साईडच्या सेलच्या आतमध्ये पण असेल. मायसेलियम इज इंट्रासेल्युलर अँड इंटरसेल्युलर ब्रँचड अँड सेप्टेड. सेप्टा असेल त्याच्यामध्ये. ओके. फॉर असेक्शुअल रिप्रोडक्शन कोनिडिया आर प्रोड्युस्ड. त्याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन अब्सेंट असेल पण रिप्रोडक्शन कसं असेल तर असेक्शुअल रिप्रोडक्शन असेल. आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन विथ द हेल्प ऑफ द कोनिडिया. फॉर असेक्शुअल रिप्रोडक्शन कोनिडिया आर प्रोड्युस्ड अँड द मायसेलियल सेल गेट कलेक्टेड बिनीथ द इपिडर्मिज अँड टू फॉर्म द स्ट्रोमॅटा. कुठं प्रेझेंट होईल तर ही इपिडर्मिज हा स्ट्रोमॅटा असेल. या इपिडर्मिजमध्ये हे मायसेलियम इथं ग्रो केलं जाईल आणि पुढची डेव्हलपमेंट असेल. ओके. ती डेव्हलपमेंट आपण पाहणार आहोत. ऑन द अप्पर सरफेस अ स्मॉल सेप्टेड कोनिडिओफोर आर डेव्हलप्ड ॲज वेल ॲज सम ब्रिस्टल्स इज फॉर्म्ड इज कॉल्ड ॲज सीटा. काय म्हणते पहा. ऑन द अप्पर सरफेस इथं वरच्या साईडला स्मॉल सेप्टेड कोनिडिओफोर कोनिडिओफोर तयार होतील. हे कोनिडिओफोर म्हणजे कोनिडिया बिअरिंग structure. It is called as conidiophore. These conidiophores are developed and this structure it is a bristle like structure असेल and this structure is called as सीटा. त्याला काय म्हणणार असो आपण सीटा. मग हे सीटाचं स्ट्रक्चर कसं असेल कसं दिसतंय पहा. इलॉंगेटेड हेअर लाईक स्ट्रक्चर. हे जे आहे कोनिडिओफोर आहे त्या कोनिडिओफोरचा वरतीच एक लॉंग इलॉंगेटेड ट्यूब लाईक स्ट्रक्चर तयार होईल किंवा हेअर लाईक स्ट्रक्चर तयार होईल. त्याला काय म्हणतो आहेत आपण सीटा. आणि द सीटा इज इलॉंगेटेड स्ट्रक्चर हेअर लाईक अँड हॅव 4 सेप्टा. याच्यामध्ये 4 कंपार्टमेंट असतील. या सीटामध्ये 4 कंपार्टमेंटचा 1 2 3 4 4 कंपार्टमेंट असतील. इच सीटा कन्सिस्ट ऑफ 4 सेप्टा. व्हेन दिस सीटा ग्रो इट ब्रेक द इपिडर्मिज अँड कोनिडिया आर कम आउट. ज्या वेळेला ही सीटा ब्रेक होईल त्यावेळेला याच्यामधनं कोण बाहेर पडतील तर कोनिडिया बाहेर पडतील. आणि कोनिडिया कसं असेल धिस कोनिडिया दिस इज द स्ट्रक्चर ऑफ दिस कोनिडिया. कोनिडिया इट इज सिंगल सेल्ड अँड इट इज सिकल सेल्ड. थोडंसं वाकडं हाफ मूनसारखं असेल. इट इज सिंगल सेल्ड सिकल शेप्ड स्ट्रक्चर अँड मायग्रेटेड विथ द हेल्प ऑफ रेन विंड इन्सेक्ट एक्सेट्रा. डिफरंट एजन्सीनं हा काय करेल मायग्रेट केला जाईल. काय सांगितले पहा. कोनिडिया आर 1 सेल्ड किंवा सिंगल सेल्ड सिकल शेप्ड किंवा त्याला असे म्हणू शकतो आपण हाफ मून शेप्ड स्ट्रक्चर असेल. अँड मायग्रेट बाय द रेन पावसाच्या पाण्याने मायग्रेट केलं जाईल किंवा विंडनी केलं जाईल किंवा इन्सेक्टनी केलं जाईल. आता जर्मिनेशन कसं होईल पहा त्याचं. ऑन सुटेबल होस्ट ज्या वेळेला त्याचा सुटेबल होस्ट मिळेल दे जर्मिनेट अँड कॉज द इन्फेक्शन. पण जोपर्यंत सुटेबल होस्ट मिळणार नाही तोपर्यंत त्याचं जर्मिनेशन
होणार नाही. अँड प्रोड्युसेस जर्म ट्यूब, म्हणजे जर्मिनेट होत असताना जर्म ट्यूब फॉर्मेशन असेल. अँड ॲट द टिप विच आर ओहाइड ॲप्रोसाइड आर फॉर्म्ड. ॲप्रोसिया आर फॉर्म्ड. जर्म ट्यूबला त्याच्या ओहाइड, म्हणजे सपोज दिस इज द जर्म ट्यूब अँड इन धिस ऑन धिस जर्म ट्यूब द ओहाइड स्ट्रक्चर इज प्रेझेंट, इट इज कॉल्ड ॲज ॲप्रोसिया. येते लक्षात. ही जर्म ट्यूब कशासाठी, फक्त इन्फेक्शन होण्यासाठी, आणि ओहाइड गोल स्ट्रक्चर तयार होईल आणि त्याला ॲप्रोसिया इज फॉर्म्ड. पण केव्हा, ज्या वेळेला सुटेबल कंडिशन असेल आणि त्या पॅथोजनला जर जर्मिनेट व्हायचं असेल तर तेव्हाच. इथे आता बघूया डिसीज सायकल कशी असेल याची. नेक्स्ट पॉईंट आहे आपला डिसीज सायकल. द डिसीज इज सीड बॉर्न ॲज वेल ॲज सॉईल बॉर्न. म्हणजे डिसीज कसं आहे, सीड बॉर्न तर आहे, सोबतच सॉईल बॉर्नसुद्धा आहे. म्हणजे कोनिडिया जर सॉईलमध्ये जशाला तसे राहिले आणि आपण जर क्रॉप रोटेट केला नाही तर नेक्स्ट इयरला द डिसीज कम्प्लीट इट्स लाईफ सायकल. का तर त्याला त्याचा ॲप्रोप्रिएट होस्ट मिळणार आहे. आणि शुगर केनचं सेट, आपण त्याला इथं सीड सेट म्हणूयात किंवा सेट म्हणतोय आपण याला. इथे शुगर केनमध्ये त्याचं सीड सेट जर हेल्दी नसेल तर डिसीज ट्रान्सफर केला जातो. आता नेक्स्ट पॉईंट, द सीड सेट मे कॅरी इन स्पेअर्स. सीड सेट स्पेअर्समध्ये कॅरी केले जातात, एका बंचमध्ये कॅरी केले जातात. दीज सेट ऑन सोईंग प्रोड्युसेस डिसीज. आणि असे डिसीज त्यामध्ये जर कोनिडिया असतील तर ते काय करतील, डिसीज कॅरी करतील. विच प्रोड्यूस द कोनिडिया इन ॲक्रोव्हिलाय. कोनिडिया तयार केलं जाईल इन ॲक्रोव्हिलाय अँड कोनिडिया ॲक्ट्स ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ द इन्फेक्शन. कोनिडिया हा सेकंडरी सोर्स असेल इन्फेक्शनचा. प्रायमरी सोर्स कुठला, तर आपण सांगतोय सुरुवातीलाच की बाबा डिसीज कसं असणार आहे, एकतर सीड बॉर्न असेल किंवा सॉईल बॉर्न असेल. हे झालं प्रायमरी इन्फेक्शन. समजा हे प्रायमरी इन्फेक्शन जर नसेल आणि आपण सेट जर स्पेअरमध्ये कॅरी करत असू तर आफ्टर सोईंग कोनिडिया आर प्रोड्युस्ड अँड इन ॲक्रोव्हिला इट ॲक्ट्स ॲज अ सोर्स ऑफ इन्फेक्शन. पण ते पण कसलं असेल, सेकंडरी इन्फेक्शन. ओके. दे जर्मिनेट अँड पेनिट्रेट इन टू होस्ट थ्रू वुंड्स. मग जर्मिनेशन होईल त्याचं कशानं, तर वुंड्स, जखम जर झाली असेल किंवा एनी मेकॅनिकल इंजुरी, ड्यू टू दॅट द जर्मिनेशन इज टेक्स प्लेस. दिस इज द डिसीज सायकल ऑफ दिस पॅथोजन दॅट इज फुल कोलेट्रॅकम फॅकल्टम. आता कंट्रोल मेजर, आपण आता त्याला कंट्रोल कसं करणार असू. फर्स्ट कंट्रोल मेजर दॅट इज द वॉटर लॉगिंग कंडिशन शुड बी अवॉइडेड. पाणी आपण ज्या वेळेला देऊ, वॉटरिंग ज्या वेळेला करू आपण शुगर केनला, त्यावेळेला पाणी जमिनीमध्ये जास्त साचलं नाही पाहिजे, अवॉइड करायची. वॉटर लॉगिंग कंडिशन शुड बी अवॉइडेड. दिस इज द फर्स्ट कंट्रोल मेजर. सेकंड, क्रॉप रोटेशन ऑफ 2 years शुड बी प्रॅक्टिस्ड. कमीत कमी 2 वर्ष तरी, एकदा जर आपण ऊस लावला, एकदा जर ऊस लावलेला असेल तर कमीत कमी 2 वर्षानंतर परत ऊस लावायचा आहे. 2 years और 3 years असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. नेक्स्ट कंट्रोल मेजर, हेल्दी सीड सेट आर सिलेक्टेड फॉर द सोईंग. सीड सेट कसे असले पाहिजे, हेल्दी आणि नॉर्मल ग्रोथचे असले पाहिजे. थर्ड, द सेट्स आर ट्रीटेड विथ, त्याला केमिकल ट्रीटमेंट देणार आहोत. कशाचे, तर बोर्डॅक्स सोल्युशन, बोर्डॅक्स मिक्सचर सोल्युशन. अगेन द सेड आर डिप्ड इन बेस्टविन टेप्सिन बिफोर द सोईंग. सो करण्याच्या अगोदर फंगिसाईड यूज करणार आहोत आपण, बेस्टविन असेल किंवा टेप्सिन असेल बिफोर द सोईंग. अलॉंग विथ दॅट वी शुड बी यूज सुटेबल इन्सेक्टिसाइड टू प्रिव्हेंट द एंट्री ऑफ इन्सेक्ट. इन्सेक्टची एंट्री आपल्याला थांबवावी लागेल. का तर दिस कोनिडिया is transferred with the help of the insect. Therefore, proper insecticide it should be used in a farm. Next control measure, remove the infected leaves and burn it in a proper way. आपल्याला जर इन्फेक्टेड प्लांट पार्ट जर दिसत असेल, लीफ असतील, तर ते लीफ कट करायचं आणि त्याला बर्न करायचं इन प्रॉपर वे, जेणेकरून कोनिडियाचं स्प्रेड होणार नाही. नंतर काय, लास्ट बट लिस्ट, यूज द डिसीज रेजिस्टन्स व्हरायटी ऑफ द केन.
डिसीज रेजिस्टन्स व्हरायटी यूज करणार आहोत आपण केनच्या कोणकोणत्या, CO62-198, CO80-211, CO975, CO1216, CO356. these are the disease resistance variety. आणि कोणत्या व्हरायटी लावायच्या नाहीत तर ज्या ससेप्टिबल असतील शुगर केनच्या रॉटला त्या लावायच्या नाहीत. म्हणजे कोणत्या, अवॉइड द सोईंग ऑफ ससेप्टिबल व्हरायटी लाईक CO312, CO कोइंबतूर. त्याचं रिसर्च स्टेशन आहे शुगर केनचं म्हणून ते CO येईल. CO331, CO213, CO219, CO210, CO330, CO513 एक्सेट्रा. दीज आर द कंट्रोल मेजर. लक्षात आलं? कंट्रोल मेजर शुगर केनचे अशा पद्धतीनं आपण रेड रॉट ऑफ शुगर केन कंप्लीट केलेलं आहे. नेक्स्ट डिसीज आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. थँक्यू.